नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची बाही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल तर आपला व्हिडिओ सविस्तर आणि पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुम्हालाही या पद्धतीची बाही डिझाईन बनवता येणार आहे. याची डिझाईन आणि लुक बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आहे. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे. अस्तर आणि बाहीचं कटिंग दोन्हीही मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे, बघा या ठिकाणी. आणि त्यानंतर खालच्या साईडला एक्स्ट्राचा कपडा आपल्याला लागणार आहे, तोही आपण इथे घेतलेला आहे. बाहीचं कटिंग पाहू शकता, बघा बाही इथे पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. बॅक फ्रंट दोन्हीही इथे बाहीचं कट केलेलं आहे. त्यानंतर इथे मेजरमेंट आपण चेक करून घेऊयात. तर याचं मेजरमेंट बघा, बाहीची घडी आहे 8 इंचाची, दंडघेर आहे 5 + 2 7, उंची आहे 7 इंच, 6 + 1 7. तर डिझाईनसाठी बघा आपल्याला इथे 4 किंवा 4.5 आपल्याला हवा तसा इथे आपण सेप देऊन घेणार आहोत या पद्धतीने. त्यानंतर इथे 1.5 सव्वा इंच अशा पद्धतीचं मेजरमेंट, म्हणजे तुम्हाला जर हा आकार मोठा हवा असेल तर 1.5 घ्या, छोटा हवा असेल तर सव्वा इंच असं घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीचा इथे आपण जो आकार आहे तो देऊन घेऊयात. बघा, जसं की आपल्याला फुलाची अर्धी पाकळी काढली यासारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, ही जी पाकळी आहे पूर्ण इथे रेडी झालेली आहे कट केल्यानंतर. आता इथे हा जो भाग आहे तो आपण बाहीवरती जोडून घेणार आहोत. बाहीचा अस्तरचा भाग आणि पिसाचा भाग दोन्ही एकमेकांच्या वरती आपण व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्टिच कुठे करायचं आहे, तर बघा शिवायचा भाग जो आहे इथे, जो की आपण पाकळीचा भाग काढलेला होता त्या ठिकाणी आपल्याला फक्त स्टिच मारायची आहे, बाकी कुठेही शिवायचं नाही. बघा, या पद्धतीने हा जो आकार आहे पूर्ण शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो मधला पिसाचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. अस्तरचा जो भाग होता तो आपण अगोदरच कटिंग करून घेतलेला होता. कट केल्यानंतर ही डिझाईन जी आहे याच्या आतमधला पूर्ण जे भाग आहे याला आपण छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे छोटे कट टाकले म्हणजे आपल्याला कपडा फोल्ड करायला एकदम सोपं जातं आणि कपडा जो आहे तो आपला एकदम व्यवस्थित फोल्ड होतो. या पद्धतीने आपण कपडा इथे पलटी करून घेणार आहोत. बघा, हा पूर्ण कपडा या पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे. आता इथे आपण एक दाबटीप टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, इथे मी या पद्धतीने दाबटीप टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने इथे हा कपडा जोडून घ्यायचा आहे. बाकीही वरचा साईडचा सगळा भाग इथे आपण जोडून घेणार आहोत, म्हणजे बाहीला आपण पूर्णपणे अस्तर या ठिकाणी जोडून घेणार आहोत. तर बघा, या पद्धतीने मी अस्तर आणि बाही जोडून घेतलेली आहे. जोडल्यानंतर आपण इथे पूर्ण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात. जे इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला बाहीची डिझाईन जी आहे ती बनवायला सोपं होईल किंवा बनवल्यानंतर त्याचा लुक जो आहे तो व्यवस्थित दिसेल. तर बघा मैत्रिणींनो, हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे खालच्या साईडला डिझाईन बनवण्यासाठी जे फॅब्रिक घेतलेलं होतं ते घ्यायचं आहे. इथे बघा, डबल फोल्ड कपडा आहे.
इथे एक बंद बनवायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने गोल कपडा कट करायचा आहे. त्यासाठी आपण कापड घेणार आहोत. बघा, बाहीचा दंड घेर आहे त्याच्यापेक्षा डबल कपडा आला पाहिजे. तुम्ही स्ट्रेट पट्टीही काढू शकता. एक सरळ अशी पट्टी काढली तरीही चालेल. 3.5 इंचाची मी इथे पट्टी काढून घेणार आहे. बघा, 3.5 इंचाची पट्टी. इथे डिझाईनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. अगोदरची डिझाईन वेगळी असल्यामुळे कटिंग थोडंसं वेगळं होतं, पण कस्टमरच्या चॉईसनुसार डिझाईन बदलल्यामुळे इथे कपडा अगोदर कटिंग केलेला होता त्याच्यातच चेंजेस करून घेतलेले आहेत. तुम्ही स्ट्रेट पट्टी 3.5 इंचाची काढली तरीही चालतं. तर बघा, इथे मी या पद्धतीने कर्व अशी पट्टी काढून घेतलेली आहे. या पद्धतीने तिरकी पट्टी काढून घेतलेली आहे. जसा आपल्याकडे कपडा असेल त्या पद्धतीने आपण पट्टी काढून घ्यायची आहे. स्ट्रेट काढली तर एकदम बेटर राहील. बघा, इथे मी या पद्धतीने ही पट्टी कट करून घेणार आहे. जसं की आपण ड्रेसला बंद बनवतो सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे या कापडाचे 2 बंद बनवून घ्यायचे आहेत. बघा, स्ट्रेट असेल तरी एकदम व्यवस्थित असतं. इथे बघा, इथे ही पट्टी आपण स्टिच करून घेणार आहोत. ड्रेसचे बंद बनवतो त्या पद्धतीने आपण ही पट्टी स्टिच करून घेणार आहोत. दोन किंवा 3च्या पॉईंटने आपण इथे टिप टाकून घेऊ शकतो. म्हणजे आपली टिप जी आहे ती एका लईत आणि एकसारखी दिसली पाहिजे. दोन्ही साईडला मी इथे टिप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात. बघा, इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कट करून घ्यायचं आहे आणि हा जो कपडा आहे तो उलटा करून घ्यायचा आहे. बघा, इथे कपडा जो आहे तो मी इथे उलटा करून घेत आहे. तुम्ही हाताच्या मदतीने करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने तुमच्याकडे मारतूल असेल तर या पद्धतीने मारतूल किंवा एखादी पट्टी वगैरे काहीही असेल तरी चालतं. फक्त आपल्याला कपडा या पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे फुगलेला जो भाग आहे तो दाबटीप टाकून घेऊयात आपण इथे. बघा, इथे मी दाबटीप टाकून घेत आहे. या पद्धतीने मी ती दाबटीप टाकून घेतलेली आहे. दुसऱ्याही भागावरती सेम आपल्याला याच पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, एक एक करून मी दोन्ही भागांवरती इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आता बाही आणि हा भाग कसा जोडायचा ते बघून घ्या. या दोन्ही पट्ट्या ज्या आहेत ते सेम या पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत. बघा, इथे अशा ठेवायच्या आहेत आणि हा जो कपडा आहे इथे आपल्याला या बाहीच्या कापडावरती ठेवून घ्यायचा आहे. बघा, इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. जो ड्रेसचा जो बेल्ट असतो त्या पद्धतीने जो खालचा कोपरा आहे तो आपल्याला डिझाईनच्या बाजूला आला पाहिजे आणि जो चौकोन आकारामध्ये कपडा आहे तो बाहीच्या मागच्या बाजूला आला पाहिजे. बघा, या पद्धतीने आपण टिप टाकून घेऊयात. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरीही बाहीचा भाग जोडून घ्यायचा आहे. ही पट्टी आहे याच्यावरती अशी ठेवायची आणि याच्यावरती टिप टाकून घ्यायची आहे. बघा, सेम दोन्ही साईडची बाही सेम दिसणार आहे. आणि त्यानंतर आता हा जो मधला कपडा आहे इथे थोड्याशा तिरकस असे टिपा टाकून घेतलेले आहेत, ज्या की आपण बोवरती टाकतो सेम त्या पद्धतीने. बघा, इथे या पद्धतीने थोड्याशा 1-2 प्लेट पडतील या पद्धतीने दोन्ही साईडला 2-2 प्लेट टाकून घेतलेले आहेत. बघा, इथे सेम या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर हे दोन्ही भाग एकमेकांवरती जुळवायचे आणि त्याच्यावरती एक टिप टाकून घ्यायची आहे. बघा, एकमेकांवरती व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. याला कुठेही गाठ वगैरे द्यायची नाही, फक्त जुळवून घ्यायचे आहेत. एकमेकांवरती मांडायचे आणि दोन्हीच्या मध्यभागी आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने
तुम्ही जर अशी बाही जोडली तर तुमची बाही एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित तयार होणार आहे। बघा आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे। बाहीचा लूक पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आलेला आहे।